नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत गायत्रीची मस्ती आता जास्तच वाढलेली आहे आणि तिनं प्रत्येक वेळेस मानसी आणि तेजसला पाण्यात पाहण्याचा प्रयत्न करत आहे. मानसीला तिला हरवायचं आहे हेच तिच्या डोक्यात आहे आणि त्यासाठी आता पुढे तिने खूपच मोठा प्लॅन केलेला आहे, तो म्हणजे आभा आणि विनीतच्या लग्नाचा बॉम्ब फोडायचा. तर इकडे हे सगळं कशा पद्धतीनं घडणार आहे आणि तेजस आणि मानसी या गोष्टीची कशी वाट लावणार ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे आता मानसी येते आणि सुनंदाला नमस्कार करते. त्यावेळेस सुनंदा म्हणते की अगं काय का हे वाढदिवस असल्यासारखी पाया काय पडतेस. तेव्हा मानसी म्हणते म्हणजे मानसीला कळत नसतं की यांना काय झालेलं आहे, हे अशा का बोलत आहेत. तेव्हा मात्र ती मानसी तिच्याकडे पाहत असते. सुनंदा म्हणते तर नाही ना, कसं माहिती आहे का, आपण सणाच्या दिवशी मोठ्यांना नमस्कार करतो आणि वाढदिवसाच्या दिवशी, तसं म्हणते ना मी, बाकी काय नाही आहे, असं तिचं बोलणं चालू असतं. आणि तेव्हा मात्र इकडे सुनंदा ही अशी पटकन बोलून गेलेली असते. त्यामुळं आभा त्याचबरोबर सूरज या सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. त्यांचं म्हणणं असतं की हे काय घडतंय असं. अशा पद्धतीनं ते सगळेजण बोलत असतात. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आभा आता किचनमध्ये असते, ती केक बनवत असते आणि मानसी म्हणत असते की आभा कुठे आहे, आभा काय करते. त्यावर सुनंदा म्हणते रवा काढला का गं आभा, रवा काढलास का. तेव्हा आबाला लगेचच आता मानसी विचारू लागते आता रवा कशासाठी काढायचा आहे. तेव्हा सुनंदा सांगते केक बनवायचं आहे ना. म्हणजे पुन्हा एकदा सुनंदाने गोंधळ घातलेला असतो आणि मग सगळेजण सुनंदाकडे पाहत असतात. सुनंदाचा गोंधळ वाढतच असतो. हे सगळं मानसीला कळू नये असं त्यांना वाटत असतं, परंतु ही गोष्ट मात्र मानसीच्या समोर येतच असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की मानसीचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही नक्की काय चाललं या घरातल्यांचं कळतच नाही. तेव्हा मात्र इकडे तात्या म्हणतात की अगं आभा, तू हे करणार आहेस ना, म्हणजे केक बनवणार आहेस ना रव्याचा, तर थोडंसं एक्स्ट्राच बनवशील का गं, म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच खाता येईल, तू छान केक बनवतेस ना, असं तात्यांचं चाललेलं असतं. शेवटी सुनंदा तात्यांना म्हणते अहो चला तुम्ही बरं आतमध्ये, आणि असं म्हणत सुनंदा तात्यांना घेऊन जाऊ लागते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे मानसीकडे आता मानसी जी आहे ती आबाकडे येते आणि तिला वेगळीच भीती वाटत असते. तिचं असं म्हणणं असतं की म्हणजे ही जी आहे ना आबा, ही विनीतसाठी तर केक बनवत नसेल ना, कारण आईने तर म्हणजे मावशीने तर मला सांगितलं आहे की हिने केक बनवते, मग केक कोणासाठी बनवते ही खूप मोठी गोष्ट असते. आणि मग सगळ्यांना असं वाटत असतं आणि मग मानसी तिच्याकडे येते आणि तिला प्रश्न विचारू लागते की हा केक तू कोणासाठी बनवते, मैत्रिणीसाठीच बनवते ना. एवढा सगळा गोंधळ चाललेला असतो. आणि त्याचबरोबर मग तिथे जेव्हा आता लगेचच येतो तो म्हणजे तेजस या दोघींचं बोलणं ऐकत असतो, कारण तेजस मात्र इकडे फोनवरती बोलत असतो आणि मानसी मात्र दरडावून विचारत असते की हा जो केक बनवतेस तो कोणासाठी बनवतेस नक्की तू, मला कळलं पाहिजे, असं तिचं सांगणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेजस मात्र इकडे फोनवर बोलत असतो. तेजस म्हणत असतो सांगितलेलं लक्षात आहे ना, मी काय सांगितले ते. आणि तो बोलत असतो, तो हिच्या निधीशी बोलत असतो आणि निधीला सांगत असतो की वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची तयारी कशी करायची आहे काय. तेवढ्यातच निधी म्हणते हे काय चाललंय बोलणं, असं काय, ताई आली का समोर. मग लगेचच तेजस म्हणतो की हो, म्हणजे आता मानसी समोर आलेली असते आणि म्हणूनच या सर्व गोष्टी घडत असतात. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी समोर येत असतात तेव्हा मात्र इकडे मानसी विचार करत असते. मानसीचं असं म्हणणं असतं की काय आहे हे, यांचं सगळ्यांचं काय चाललेलं आहे. मानसी याच विचारात असते, मानसीला कळत नसतं. आणि इकडं निधीला तेजस मात्र सांगत असतो की काय करायचं आहे, काय काय घेऊन यायचं आहे, काय काय ठेवायचं आहे, हे सगळं तो सांगत असतो. त्यासोबतच इकडे निधी म्हणत असते की हो माझ्या लक्षात आहे, विनीतला पण सांगणार आहे मी यायला, कारण इकडे तेजसच्या डोक्यात वेगळा प्लॅन असतो. तेजसच्या डोक्यात असा प्लॅन असतो की विनीत आणि निधी यांच्या लग्नाबद्दल बोलायचे मानसीसोबत, म्हणून तो त्यांना घेऊन यायला सांगत असतो. प्रत्येकाच्या डोक्यात वेगवेगळ्या कल्पना सुरू असतात, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं काम करत असतं आणि बोलत असतं, परंतु इकडे मानसी मात्र वेगळ्याच विचारात असते. मानसी म्हणत असते की हे सगळं काय आहे, कारण तिला कळतच नसतं. मानसी तेजसकडे येऊन पाहत असते आणि मानसी म्हणत असते की तेजसला माहीत नाही माझा वाढदिवस नाही, असं होऊ शकत नाही आहे, मला माहिती आहे तेजसला ही सगळं माहिती आहे, तेजसला नक्कीच माहिती आहे की माझा वाढदिवस आहे.
आणि मानसी अशा पद्धतीने तेजसकडे पाहत असते तेव्हा मात्र तेजस म्हणत असतो की प्लीज असं नका पाहू तुम्ही. जर तुम्ही असं पाहिलं तर खूप मोठा गोंधळ होईल आणि मला लक्षात येईल की मला तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या पाहिजेत. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि मानसी मात्र तेजसकडे एकटक पाहत असते आणि ती तेजसकडे पाहत म्हणत असते की काहीही झालं तरीही मला माहिती आहे तेजस, तुमच्या लक्षात आहे माझा वाढदिवस आहे ते, असं तिचं बोलणं सुरू असतं. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की तिथंच आता येतात त्या म्हणजे मोठ्या बाई तिथं आलेल्या असतात आणि मग मानसी मोठ्या बाईंकडे पाहत असते. तेजस आणि मानसीला त्या म्हणत असतात की काय बोलत होता तुम्ही. मोठ्या बाई तेजसकडे जातात आणि त्याला म्हणू लागतात की काय झालं आहे नक्की, म्हणजे तुला सांगितलं होतं ना मी, आणि ते पण कसं सेलिब्रेशनच्या नंतर 5 मिनटं बोलायचं आहे, त्या 5 मिनटामध्ये तुला बऱ्याच गोष्टी बोलून घ्यायच्या आहेत, पण हे सगळं तुझं काय चाललेलं आहे, हे बोलत असतात. त्यावेळेस आबा तिथं असते. आबा म्हणत असते नाही मोठ्या बाई. तेजस मात्र म्हणत असतो की नाही मी काहीच बोललेलो नाही. तोही स्पष्ट सांगत असतो आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे मानसी पण सांगत असते आणि मानसीच्या समोर मोठ्या बाईंनी तेजसचा कान पिळायला सुरुवात केलेली असते आणि त्याला खूप त्रास होत असतो. तो म्हणत असतो अहो असं काहीच नाही केलेलं मी, प्लीज ऐका तुम्ही मोठ्या बाई, असं म्हणत तो बोलत असतो आणि तो म्हणत असतो की मोठ्या बाई असं नाही आहे, जादूआजी असं नाही केलेलं मी, काय प्लीज असं नको करू, असं म्हणत तो जादूआजीला बोलत आहे, जादूआजीला सांगत आहे. परंतु जादूआजी मात्र ऐकायला काही तयार नाही. जादूआजीचं एकच सुरू आहे की तुझं नक्की काहीतरी वेगळंच चालू आहे, असं म्हणत जादूआजी त्याच्याशी बोलत असते. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की तेजसचा कान पिळला जात असतो. तेजस म्हणत असतो की मी काही बोललेलोच नाही आणि मला माहिती आहे ना काय बोलायचं आहे ते, असं तेजस सांगत असतो. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा तिथे आभा असते आणि मग आभाकडे तेजस जातो आणि आभाला विचारू लागतो की काय चाललं आहे तुमच्या दोघींचं, काय चाललेलं, कोणासाठी केक बनवते असं का विचारत होत्या त्या, नक्की काय चाललं आहे तुझं. तेव्हा इकडे आबा म्हणत असते काही नाही रे, ते मानसी वहिनी अशीच बोलत होती मला. त्याचबरोबर गायत्री मात्र इकडे रूममध्ये असते. तिचं काम सुरू असतं. तिला मात्र फक्त एकमेकांमध्ये काड्या लावायच्या, भांडणं लावायची ही कामं मात्र खूप चांगल्या पद्धतीने जमत असतात आणि ती कामं चांगलीच करत असते. आता तिला फोन आलेला असतो, तो म्हणजे विनीतच्या आईचा. विनीतची आई तिला विचारत असते काय हो झालं का, म्हणजे तुम्ही मला सांगितलेलं ना माझ्या विनीतसाठी तुम्ही स्थळ बघणार आहात, त्याचं काय झालेलं आहे, असं विचारायला तिनं कॉल केलेला असतो. तेव्हा ही मात्र म्हणत असते की काय आहे हे सगळं, कारण ह्या मुलाला पण तो तर ऑलरेडी गुडघ्याला भाशिंग बांधून बसलेलाच आहे आणि ही त्याच्या आईची रिॲक्शन, त्याची आई पण तशीच आहे. हे सगळं बोलणं सुरू असतं. सगळेजण बोलत असतात आणि इकडे विनीतची आई म्हणजेच मामीला मात्र खूपच मजा येत असते. मामी मात्र तिला कधी एकदा आपल्या मुलाचं लग्न होतं आहे, आपल्या मुलाचं लग्न चांगल्या ठिकाणी व्हावं यासाठी तिचे प्रयत्न चालू झालेले असतात आणि ती त्याचसाठी बोलत असते. त्यानंतर इकडे ती म्हणत असते की कधी जायचं आहे मग, नक्की कधी कळेल मला, हे तिचं चालू असतं. त्यासोबतच ती म्हणत असते हो लवकरच मी सांगेल तुम्हाला आणि मग आपण बघूया वाटलंच तर आजच. तेव्हा इकडे मामी सांगते की आज असं पण तुमच्या घरी आम्ही येणारच आहोत ना, मग तुमच्या घरी जेव्हा येणार आहे त्यानंतर मग ठरवूया आपण. तेव्हा गायत्री म्हणते आमच्या घरी का, आमच्या घरी काय आज. तेव्हा ती सांगत असते तुम्हाला माहीत नाही आहे म्हणजे संपतरावांच्या थोरल्या राजकन्येचा आज वाढदिवस आहे ना, मग आम्हाला आमंत्रण आहे, तुम्हाला माहीत नाही आहे त्या गोष्टी, असं बोललं जात असतं. तेव्हा मात्र इकडे गायत्रीला माहिती नसतं. गायत्रीला घरातलं कोणीच सांगितलेलं नसतं की मानसीचा वाढदिवस आहे आणि तो वाढदिवस दणक्यात साजरा केला जाणार आहे, याबद्दल गायत्रीला जराशीही कल्पना नसते आणि गायत्री मात्र शॉक झालेली असते. तिला धक्का बसलेला असतो कारण तिला या गोष्टी काहीच माहिती नसतेत. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र गायत्रीची वाट लागलेली असते. गायत्री म्हणते आत्ता बाहेर जाते आणि सगळ्यांना विचारते. गायत्री बाहेर येते आणि सगळ्यांना ओरडून विचारू लागते आणि सगळ्यांना बोलवत असते की हे सगळं काय चाललेलं आहे. गायत्रीने सगळ्यांना बोलवलेलं असतं. मला एक अनाऊन्समेंट करायची आहे, या घरात पुन्हा एकदा मला सोडून मला न विचारता डाळ शिजली जाते हे तिच्या लक्षात आलेलं असतं आणि तिला त्या गोष्टीचा रागही आलेला असतो आणि तिने आरडाओरडा करायला सुरुवात करते. तिचा आरडाओरडा चालू झालेला असतो आणि मग सगळेजण बाहेर येतात आणि ती म्हणत असते की सासूबाई सांगा, सासूबाई हे सगळं कुणी केलेलं आहे,
कोणी ठरवलेलं आहे या सर्व गोष्टी, असं ती म्हणत असते. आणि त्याचबरोबर तिचं असं बोलणं चालू असतं आणि त्याचवेळी ती विचारत असते. तेव्हा मात्र इकडे सूरजला त्याचबरोबर तेजसला टेन्शन येतं. त्यांना असं वाटू लागतं म्हणजे आता ही बाई सगळ्यांना सांगून टाकणार, म्हणजे ह्या गायत्री वहिनी ज्या आहेत त्या मिस लकी चामच्या आयुष्यात जरासाही आनंद येऊ देत नाही. त्यांच्यामुळं मिस लकी चामच्या आयुष्यात एवढं मोठं दुःख येतं आणि प्रत्येक वेळेस त्या राडाच करत असतात. आणि आता इकडे आम्हाला टेन्शन आलेलं असतं. गायत्री म्हणत असते की पुन्हाही आजही तुम्ही सेलिब्रेशन करणार आहात मला न विचारता. तेव्हा मात्र इकडे ती म्हणत असते हो नाही म्हणजे सासूबाई नक्की काय चाललंय तुमच्या डोक्यात, मला कळलं पाहिजे सगळं. हे सगळं बोलणं घडत असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र गायत्री येऊन बोलणारच असते. आणि मग आता सगळ्यांनाच टेन्शन आलेलं असतं. त्यासोबतच इकडे गायत्री जेव्हा सगळ्यांना बोलत असते तेव्हा ती म्हणते सासूबाई तुम्ही बोलत होता की नाही सांगा बरं आबाच्या लग्नाबद्दल, तुम्ही ठरवलंय ना आबाचं लग्न करायचं. तेव्हा मात्र आता इकडे गायत्री बोलत आहे आणि मग गायत्री हे विचारत आहे तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो. तेव्हा ती म्हणत असते की हो माझं आणि मोठ्या बाईंचं बोलणं झालं होतं पण असं ठरवलं वगैरे नाही आहे आबाच्या लग्नाबद्दल काही. तेव्हा ती म्हणत असते नाही मला माहिती आहे की तुम्ही ठरवलेलं होतं आणि त्याचबरोबर तुम्ही न विचारता मला हा निर्णय घेतलेला आहे. पण आता एक गोष्ट लक्षात ठेवा सासूबाई मी काय ठरवलेलं आहे ते, असं गायत्री बोलायला सुरुवात करते. सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं तर गायत्री म्हणत असते की हो आजच आबासाठी आपल्या स्थळ येणार आहे आणि ते स्थळ मी आणलेलं आहे. त्यामुळं आता आज तयारी होणार आहे आणि सगळी तयारी व्यवस्थित करून ठेवा. आणि त्याचबरोबर इकडे सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं. इकडे तेजस म्हणत असतो काय चाललं आहे हे आबा तुला करायचं आहे का लग्न. तेव्हा आबा म्हणत असते की नाही नाही दादा असं ती बोलत असते. तेव्हा मात्र तेजस म्हणत असतो अगं तुझी परीक्षा बाकी आहे आणि ह्या गायत्री वहिनींना आजच काय गोंधळ करायचा आहे, आजच काय गेमा करायच्या आहेत त्यांना. एकतर 5 मिनटं मला मोठ्या बाया जादवाजीनं दिलेले आहेत आणि त्यात पण आता ही गायत्री वहिनी गेमा करायला सुरू झालेली आहे. असं इकडे तेजसचं बोलणं चाललेलं असतं. तेजसला मात्र राग आलेला असतो कारण आज वाढदिवस असतो मानसीचा आणि त्या सेलिब्रेशनमध्ये ही गायत्री वाट लावणार असते आणि सांगत असते सगळ्यांनी तयार राहायचं आहे आणि 50 रुपये काढते आणि ती सूरजला देऊ लागते आणि सूरजला म्हणत असते की हे 50 रुपये आणि तू नाही आलास तरी चालेल सूरज हां, असं म्हणत सूरजच्या खिशामध्ये ती 50 रुपये ठेवत असते. तेव्हा मात्र सूरज त्या 50 रुपयांना नाकारतो आणि तिला सांगतो की मला नको आहेत, मी दारू सोडलेली आहे असं सूरज स्पष्टपणे सांगतो. तेव्हा मात्र तेजस त्याचबरोबर बाकीचे सर्वजण पाहत असतात आणि सूरजने गायत्रीला स्पष्ट शब्दात नकार दिल्यामुळं पहिल्यांदाच गायत्री ही तोंडावर पडलेली आहे. सूरजने इतका स्पष्ट नकार दिलेला असतो की त्याचा विचार गायत्रीने स्वप्नातही केलेला नव्हता. कारण इकडे गायत्रीला नेहमी असं वाटायचं की तीच खूप हुशार आहे, तिलाच सर्व गोष्टी जमतात. परंतु आज मानसीने मात्र लढाई जिंकलेली असते. जेव्हा गायत्री तिथून निघून जाते तेव्हा मात्र इकडे सुनंदा डोक्याला हात लावते. सुनंदाने डोक्याला हात लावलेला असतो. तेजस म्हणत असतो की काय आहे हे सगळं, मला कळतच नाही आहे की कशामुळे हे सगळं घडतंय आणि कोणी सांगितलं आहे हे. आई तू काय आबाच्या लग्नाचा निर्णय घेतला आहेस का, अगं ती एवढी मोठी आहे का तिचं लग्न करायला, ते सांग बरं मला. मग हे काय बोलत होत्या त्या आणि तुम्ही काहीच का बोलत नाही आहे कोणी, सगळेजण आता विचारत असतात. तेव्हा मात्र ती सांगत असते अरे नाही माहिती मला मोठ्या बाई म्हणाल्या होत्या फक्त की आता लवकरच तिचे पण हात पिवळे होतील. कारण ते सगळ्यांच्या समोर आता बोलत असते ते म्हणजे गायत्रीने एक वाक्य मात्र आवर्जून बोललेली असते आणि ते मात्र असं असतं की या घरामध्ये कधीही लग्न होऊ शकतात आणि कधीही कोणालाही धक्का बसू शकतो असं गायत्री बोललेली असते. आणि त्यातही तथ्य असतं कारण अचानकच तेजससोबत मानसीनं लग्न केलेलं असतं आणि ती या घरची सून झालेली असते. त्यामुळं मात्र गायत्रीलाही त्या गोष्टींचा राग आलेला असतो. इकडे आता मानसी मोठ्याबाईंकडे आलेली असते. मोठ्याबाई देवघरात असतात. तेव्हा मोठ्याबाई म्हणत असतात की काय झालं. तेव्हा मानसी म्हणत असते नाही मी आले होते ना म्हणून विचारलं. आणि तेव्हा मात्र मानसीला मोठ्याबाई सांगू लागतात की अगं तुला एक गोष्ट सांगायची आहे, आज तुला ना तुझ्या नवऱ्यासोबत बोलता येणार आहे, तू आज खूप खुश आहे ना, पण त्याचबरोबर तुला आणखी एक आनंदाची बातमी देत आहे. तेव्हा मानसी म्हणते पण माझं व्रत राहिलं आहे ना अजून. तेव्हा मोठ्याबाई सांगतात ते माझं आहे ना, मी सांगणार आहे तुला, 5 मिनटं तुला मिळणार आहेत, तुला त्या वेळांमध्ये काय नवऱ्याशी तुझ्या बोलून घ्यायचं आहे ना ते बोलून घे, कारण काहीही झालं तरी ह्या 5 मिनटामध्ये तुला बोलायचं आहे. हे सगळं मोठ्याबाई सांगत असतात.
आणि त्यासोबतच इकडे मानसी मात्र विचार करू लागते की काय बोलायचं आहे आणि तेजसही माझ्याशी काय बोलतील. आणि मानसीला मोठ्या बाईंनी एवढंही सांगितलेलं असतं की त्या 5 मिनिटामध्ये तुझ्या नवऱ्याकडूनही तुला तुझं उत्तर मिळेल. मानसी मात्र मग तिला आठवतं ती तेजसला म्हणत असते, मग कोण आहे मी सांगा, हम आपके है कौन, असा प्रश्न जेव्हा तिने विचारलेला असतो तेव्हा मात्र तेजस शांत असतो. मानसी म्हणत असते की तेजसला मिळालं असेल का ह्याचं उत्तर, सांगतील का ते मला. इकडे तेजस पण घड्याळ लावून प्रॅक्टिस करत असतो. पहिल्यांदा मानसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या, नंतर निधीबद्दल सांगायचं, नाहीतर आधी निधीबद्दल सांगायचं, मग वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या. तेजस म्हणत असतो, पण जर मी आधी निधीबद्दल सांगितलं आणि नंतर शुभेच्छा दिल्या तर मानसी मला काय म्हणतील, एवढी मोठी गोष्ट होती, तुम्ही इतके दिवस लपवून ठेवली आमच्यापासून, हे सगळं ती बोलतील, त्यामुळं मग तसं नको करायला. असे अनेक प्रश्न तेजसच्या डोक्यात सुरू असतात आणि त्यासोबतच त्याला कळत नसतं की मानसीला कसं सांगू, कसं बोलू. इकडे मानसीच्या डोक्यात एकच सुरू असतं की मला यांना आबाबद्दल सांगायचं आहे आणि मला यांना आबाबद्दल सांगितल्याशिवाय मला चैन नाही पडणार आणि मग हे त्या 5 मिनिटामध्ये मी कसं सांगू, असं सगळं मानसीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं आणि मानसी मात्र विचार करत असते. आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सेलिब्रेशनची छान जंगी तयारी सुरू झालेली आहे. सगळं डेकोरेशन केलेलं आहे आणि इकडे मामीला, विनीतला सगळ्यांना आमंत्रण आहे. मानसीच्या आईला, निधीला आमंत्रण आहे. सगळेजण आलेले आहेत आणि मामी ते मानसीचं औक्षण करत असतात आणि मामी मानसीला सांगत असतात. त्यासोबतच इकडे मामीचं असं म्हणणं असतं की हे छानच झालेलं आहे. तेवढ्यातच गायत्री तिथं आलेली असते आणि मामीच्या डोक्यात कधीच चांगल्या गोष्टी नसतात. ती मात्र काहीतरी तिचा स्वार्थ आहे तेच बघत असते. गायत्री म्हणत असते की भारी सेलिब्रेशन चालू आहे, सगळे मंडळी पण जमलेले आहेत, चला मग करूया का अनाऊन्समेंट इथेच, असं गायत्री म्हणत असते. आणि इकडे आबा मात्र म्हणत असते की मानसी वहिनी तू काळजी करू नको, गायत्री वहिनीने माझ्या पसंतीचे स्थळ माझ्यासाठी आणलेलं आहे, असं आबाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.